नमस्कार, मी सुरेश. आता आपण तळेगाव दाभाडे कडोलकर कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी OSK कराटे शिकवले जातात. नुकतीच 27 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बालेवाडी या ठिकाणी काही कराटेच्या स्पर्धा होत्या. तेथील काही विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यातून थोडक्यात आपण जाणून घेऊयात. रवींद्र वाघ सर आहे, त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. जी आत्ता स्पर्धा पार पडली त्याच्यामध्ये साधारण आपल्या क्लासचे किती विद्यार्थी होते? OMA नॅशनल कराटे चॅम्पियनशिप ही छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बालेवाडी येथे पार पडली. यामध्ये ऑल ओव्हर इंडियातून जवळजवळ 1,500 ते 2,000 मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं. नेहमीप्रमाणे याच्यामध्ये जे कराटेमध्ये जे इव्हेंट होतात, जे काता फाईट किंवा वेपन काता वेपन फाईट याचे या सर्व प्रकारांमध्ये मुलांनी भाग घेतला होता. यामध्ये आपल्या OSK कराटे क्लबच्या 120 मुलांनी भाग घेतला होता. 120 मुलांनी भाग घेतला होता. आणि यामध्ये काता आणि फाईटमधून आपल्या मुलांनी मेडल्स मिळवून ऑल ओव्हर इंडियामध्ये आपला सेकंड नंबर आला किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्राचा सेकंड नंबर आला आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व OSKने केलं होतं. तर यामध्ये आपले जी मुलं आहेत ते खेळलेले, तर तुम्ही मुलांशी बोलू शकता, त्यांना विचारू शकता कसे झाले. तुझं नाव सांग. माझं नाव कार्तिकी कोंडलिक थोरात आहे आणि शाळा कोणती आहे तुझी? माउंट सेंट जॉन हायस्कूल. बरं, आता या ठिकाणी जो क्लासला येतेस साधारण किती महिने किंवा किती वर्ष झाली? 2 वर्ष झाले. बरं, आणि आता तुझं कोणता बेल्ट आहे? मरून बेल्ट. बरं, तर तू केव्हा गेली ती स्पर्धेला? 27 का 28? 28 तारखेला. मग त्यावेळेस तू स्पर्धेला गेली त्यावेळेस तुला कसं वाटलं? त्याच्यावर तुझी स्पर्धा किती होती किंवा तुला आणखी किती मेडल मिळणार होते? मला 2-3 मेडल्स मिळालेत. मला एवढं भारी वाटलं की त्याच्यासारखी स्पर्धा मी आधी बघितली नव्हती. मी पहिल्यांदाच खेळले. मला एवढा चांगला अनुभव आला की त्यासारखी स्पर्धा मला आधी खेळली नव्हती, पण मला खूप भारी वाटलं. बरं, आता तू त्या ठिकाणी स्पर्धा केली त्यावेळेस प्रतिस्पर्धी कोण होतं? काय फाईट केले का काय केलंच? फाईट. मग समोरचा कोण होता? मुलगा कोण होता? मुलगा मुलगी असं काही? हां, त्याच्यामध्ये कसे पॉईंट मिळवले तुम्ही असं काही? मी आधी इम्पॉइंट घेतला, मग वजारी घेतली. बरं, आणि साधारण किती वेळ फाईट झाली तुमची? 1 मिनिट. ओके. आता त्या मुलीचे पालकसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्यावर थोडक्यात जाणून घेऊयात. सर नमस्कार. आता ही जी आपली मुलगी आहे साधारणतः ती म्हणजे 1.5 वर्षापासून आहे, तर आपण काय सांगाल म्हणजे मुलीबद्दल किंवा कराटेचे सर जे आहेत रवींद्र वाघ आणि OSK कराटे याच्याबद्दल आपण काय सांगाल? आता मला एक नमूद करायचं आहे की OSKमध्ये गेली 2 वर्ष झालं मुलगी माझी प्रॅक्टिस करते. बरं. तर ही दुसरी स्पर्धा आहे तिची. मागे नॅशनलची होती त्यावेळेस मी तिला 2 मेडल मिळाले. बरं. प्लस आत्ता जी आहे इंटरनॅशनल होती त्यांची तिथे बालेवाडीला 3 दिवस चालली, 3 दिवस जात होती ती. त्याच्यामध्ये तिला सिल्वर मिळालं. बट आमचा अनुभव असा आहे की OSKचं की खूप रवींद्र वाघ सरांचं जे मार्गदर्शन लागतं ते खूप चांगलं लागतं. त्यांची प्रॅक्टिस म्हणा किंवा इतर गोष्टी जी बघतो आहे आम्ही मुलांमधलं कौशल्य जाणून त्यांच्या फाईट रेग्युलरली खाता या गोष्टी ज्या होत आहेत. आणि ॲज वेल एज त्याच्यामध्ये असं होतं की घरी त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी मुलांना एवढं मार्गदर्शन करतात. खूप छान. गेली 2 वर्ष झालं माझी मुलगी खूप छान पद्धतीने कराटेमध्ये. आणि काय बदल झाला होता म्हणजे आता समजा कराटे लावायच्या आधी आणि आता नंतर असं काय बदल? आता एक त्याच्यामध्ये हे आहे की फक्त कराटे हा खेळ नसून त्यांनी सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःला कसं त्यांनी तयार करायला पाहिजे मुलांनी. जसं मुलींना आज बाहेरच्या जगामध्ये जर बघितलं तर स्वतःला एक ॲक्टिव्हिटीज तयार केल्या पाहिजेत की जो काही बाहेरच्या जगामध्ये आज त्रास होतो त्या गोष्टीला तिथे कुठेतरी सेल्फ डिफेन्स म्हणून एक तिच्यामध्ये जो बदल झाला आहे ॲक्टिव्हिटीज. का तर याच्यापूर्वी तिच्यामध्ये लोकांना बोलताना म्हणजे असं समोरून बोलताना ती बोलत नव्हती किंवा मान खाली काढून चालणं, त्या गोष्टी या 2 वर्षामध्ये पूर्णपणे नाहीशा झाल्या. आणि स्पष्टपणे ते इतर समोर कोणाचंही असेल म्हणजे कोणी तिला डिस्टर्ब केलं तरी त्या पद्धतीने ते रिॲक्ट होत असेल. हां, थँक्यू. येस.